नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे कैरीचा जाम. याला कैरीचा मुरब्बा सुद्धा म्हणतात. त्यासाठी मी 7 ते 8 अशा मीडियम आकाराच्या कैऱ्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत. आता याचे अर्धा तास याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. मग याचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि याला किसून घ्यायचं आहे. या सगळ्या कैऱ्यांचा किस काढून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये 1-2 चमचे तूप टाकायचं आहे आणि याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. हा गूळ अर्धा किलो एवढा आहे. आता ह्या गुळाला छान वितळवून घ्यायचा आहे, पाक करून घ्यायचा आहे या गुळाचा. हा पाक तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये जो कैरीचा किस करून ठेवलेला आहे तो टाकायचा. आता याला छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. कैरीला पण पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामुळं या पाण्यातच हे कैरी शिजवून घ्यायची. याच्यामध्ये असं वरून पाणी टाकायचं नाही. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. हा पाक आटवून घ्यायचा. कैरीचं पाणी आणि पाक पूर्ण आटवून घ्यायचं याला. हा जॅम तयार होत आलेला आहे. हा कैरीचा मुरब्बा तयार झालेला आहे. आता याला थंड करून एका कंटेनरमध्ये, काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतो आपण, बरणीमध्ये. हा महिनाभर व्यवस्थित छान टिकतो. लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात हा जॅम. पोळीला लावून दिल्याच्या नंतर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.